नमस्कार, स्वागत है आपका एएम न्यूज में। दादर रेलवे स्टेशन का नाम बदलकर भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर टर्मिनस किए जाने की मांग को लेकर अखिल भारतीय आदिवासी सेना के संस्थापक प्रमुख एवं राष्ट्रीय अध्यक्ष डी ना उघाड़े ने बुधवार को मुंबई मराठी पत्रकार संघ में पत्रकार परिषद आयोजित की। इस दौरान उन्होंने केंद्र और महाराष्ट्र सरकार से दादर रेलवे स्टेशन का नामकरण तत्काल डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के नाम पर करने की मांग की। साथ ही मांग पूरी नहीं होने पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का घेराव करने की चेतावनी भी दी। उघाड़े ने कहा कि अखिल भारतीय आदिवासी सेना की ओर से पिछले कई वर्षों से दादर रेलवे स्टेशन को भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के नाम देने की मांग की जा रही है। महाराष्ट्र सहित देश के विभिन्न रेलवे स्टेशनों का नाम अनेक महापुरुषों और प्रतिष्ठित व्यक्तियों के नाम पर रखा गया है। इसी तर्ज पर दादर रेलवे स्टेशन का नाम भी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के नाम पर रखा जाना चाहिए। उन्होंने कहा कि इस मांग को लेकर पहले भी इस विषय में दिल्ली तक विभिन्न आंदोलन और प्रदर्शन किए गए हैं। इसके बावजूद तत्कालीन सरकार तथा वर्तमान महायुति सरकार की ओर से अब तक इस मांग पर विशेष सकारात्मक निर्णय नहीं लिया गया है। उघाड़े ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के जीवन, कार्य और विचारों के प्रति व्याप्त किए गए सम्मान का उल्लेख करते हुए कहा कि महाराष्ट्र सरकार को इस मांग पर सकारात्मक और तत्काल निर्णय लेना चाहिए। उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार और संबंधित मंत्रियों से दादर रेलवे स्टेशन के नामकरण का निर्णय जल्द लेने की मांग की। दादर रेलवे स्टेशन का नाम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर टर्मिनल नहीं किया गया तो आंदोलन के अगले चरण में प्रधानमंत्री मोदी का घेराव किया जाएगा। उक्त चेतावनी एक प्रेस परिषद में दी गई। इस आदिवासी सेना के केंद्रीय महासचिव जगन जोशी, प्रदेश संपर्क प्रमुख बुधा मथे, ठाणे जिला प्रमुख राजा भाऊ ठाकरे, जलगांव जिला प्रमुख ज्योति कोली, केंद्रीय सदस्य इंदुबाई पवार सहित नासिक, धुले, गढ़चिरौली और अन्य जिलों के पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे। देखिए रवि यादव की ये विशेष रिपोर्ट। पहले नाम बताइए। काय सांगाल, अनेक वर्षापासून तुम्ही आंदोलन करताय, इथे पत्रकार परिषद आयोजन असतं, यावेळी काय मागणी आली, काय मागणी घेऊन आपण आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं, त्यातून काय सांगाल? आम्ही गेले 2017 पासून अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीनं आज जे काय महत्त्वाच्या विषयावर आपण याची चर्चा केली, तो विषय आहे म्हणजे महत्त्वाचा की महाराष्ट्रात दादर रेल्वे स्टेशनचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नामांतर झालं पाहिजे, ही मागणी आपण तमाम बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीनं आपण त्या तत्कालीन सरकारकडे आणि विद्यमान सरकारकडे केलेली आहे आत्तापर्यंत। आणि या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट पण झाली, त्यांच्याकडे या बाबतीमध्ये आम्ही हा प्रश्न सादर केला होता, त्यांनी उत्तर दिला होता, परंतु नामांतर काही आता मग शेवटी आम्हाला असा आजचा शेवटचा पर्याय वाटला की खरोखरच जर हे सरकार बाबासाहेब आंबेडकरांचं अभिप्रेत आहे की नाही आहे, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जर त्यांचं पुस्तक लिहितात, त्यांचं जीवनचक्रावर चरित्र्यावर जर ते आपले प्रसारित करतात, त्यांची छायांकित प्रत बाहेर निघालेली आहे, म्हणजे मग त्यामुळं जर नरेंद्र मोदी साहेब जर बाबासाहेबांना इतके मानतात, त्यांची इतकी अस्मिता आहे, इतकी प्रतिष्ठा आहे, त्यांचा विश्वास आहे आणि ते साधे बघत नाहीत, एक मोठं संकल्पन मांडत आहेत बाबासाहेबांना, तर मग त्यांची जी आर्मी आहे ते त्यांची मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, सुनीताताई पवार साहेब आहेत, हे तिन्ही पक्ष वेगवेगळे जरी असले तरी मार्गदर्शन त्यांना मोदी साहेबांचंच आहे। तेव्हा मग मोदी साहेबांचं मार्गदर्शनाखाली जर महाराष्ट्र सरकार काम करत असेल तर शेवटी आम्ही त्यांना त्यांचा एक स्मरणपत्र देतो त्यांना की जर पंतप्रधान जर भारताचे इतके जर बाबासाहेबांना अभिप्रेत आहे तर तुम्ही बाबासाहेबांचं नामांतर का करू शकत नाही, असा प्रश्न आम्ही आज
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि यांचं म्हणणं पत्रानंतर आम्ही त्यांना स्पष्ट केलेलं आहे की जर हे घडत नसेल तर मग त्यामुळं तर आम्ही आपल्या सगळ्या पत्रकारांना निमंत्रित केलं आणि जाहीरपणे जाहीर आव्हान केलं की जर नामांतर होत नसेल तर शेवटी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना घेरावं लागणार. तोच शेवटचा आमचा पर्याय आहे. त्यांना साकडं टाकणार की तुमचं महाराष्ट्र सरकार नामांतर का करत नाही म्हणून त्यांना जाब विचारणार. रेल्वे मंत्र्यांकडे काय अर्ज रेल्वे मंत्र्यांकडे आम्ही प्रत्येक वेळेला अर्ज केली, त्यांना या बाबतीत निवेदनं दिलेली आहेत, जनरल मॅनेजरकडे दिलेली आहेत. त्यांनी म्हणजे हा प्रश्न महाराष्ट्र सरकारच्या विचाराधीन आहे, आपण त्यांच्याशी संपर्क साधा, अशा पद्धतीची त्यांनी आतापर्यंत एक टोलवाटोल केलेली आहे. आता मात्र आमची सहनशीलता संपली, त्यामुळे आम्ही शेवट पर्यायाचा एकच ठेवला मोदी साहेबांचा.